प्यारे दोस्तों, गुलदस्ता हिंदी ചാനൽ पर सबका स्वागत है. പ്രിയമുള്ളവരെ, ഹിന്ദിയിലെ വിവിധ മത്സര പരീക്ഷകൾക്ക് സഹായകമാകുന്ന പ്രമുഖ സാഹിത്യകാരനായിട്ടുള്ള പ്രേംചന്ദിനെ ആസ്പദമാക്കിയുള്ള സുപ്രധാന ചോദ്യോത്തരങ്ങളാണ് ഈ വീഡിയോയിൽ ഉൾക്കൊള്ളിച്ചിട്ടുള്ളത്. ഒരുപാട് മത്സര പരീക്ഷകളിൽ പ്രേംചന്ദിനെ കുറിച്ച് ചോദ്യങ്ങൾ വരാറുണ്ട്. അതിനാൽ തന്നെ നിങ്ങൾക്ക് ഈ വീഡിയോ വളരെ ഉപകാരപ്പെടുമെന്നാണ് വിശ്വസിക്കുന്നത്. പ്രേംചന്ദിനെ കുറിച്ചുള്ള ചോദ്യോത്തരങ്ങളുടെ ആദ്യ ഭാഗമാണ് ഈ വീഡിയോ. പ്രധാനമായും ഹൈസ്കൂൾ ടീച്ചർ, ജൂനിയർ ലാംഗ്വേജ് ടീച്ചർ, PSC പരീക്ഷകൾക്ക് ഈ ചോദ്യോത്തരങ്ങൾ വളരെയധികം സഹായകമായിരിക്കും. അതിനാൽ തന്നെ ഈ വീഡിയോ നിങ്ങൾ അവസാനം വരെ കാണാനും ശ്രദ്ധിക്കുമല്ലോ. കൂടാതെ നിങ്ങൾ ഈ ചാനൽ ഇതുവരെ സബ്സ്ക്രൈബ് ചെയ്തിട്ടില്ല എങ്കിൽ സബ്സ്ക്രൈബ് ചെയ്യുകയും തൊട്ടടുത്തുള്ള ബെല്ലൈക്കൺ ക്ലിക്ക് ചെയ്തുകൊണ്ട് ഓൾ എന്നുള്ള ബട്ടൺ കൂടി പ്രസ് ചെയ്യാൻ ശ്രദ്ധിക്കുമല്ലോ. അതുവഴി ചാനലിൽ അപ്ലോഡ് ചെയ്യുന്ന വീഡിയോകൾ പെട്ടെന്ന് തന്നെ നിങ്ങളുടെ ഫോണിലേക്ക് നോട്ടിഫിക്കേഷനായി എത്താൻ അത് ഉപകരിക്കും. അപ്പോൾ ഇനി നമുക്ക് ചോദ്യോത്തരങ്ങളിലേക്ക് കടക്കാം. पहला प्रश्न, प्रेमचंद उर्दू में उपन्यास लेखन किस नाम से करते थे? उत्तर, नवाब राय. प्रेमचंद को उपन्यास सम्राट की उपाधि किसने दी? उत्तर, शरत चंद्र चट्टोपाध्याय. हिंदी उपन्यास के इतिहास में प्रेमचंद युग की समयावधि है? उत्तर, 1918 से 1936 तक. प्रेमचंद का मूल रूप से हिंदी में लिखित प्रथम उपन्यास कौन सा है? उत्तर, कायाकल्प. प्रेमचंद के उपन्यासों की प्रमुख विशेषता है? ऑप्शंस: ए आदर्शवाद, बी यथार्थवाद, सी आदर्शोन्मुख यथार्थवाद, डी ये सभी. उत्तर, आदर्शोन्मुख यथार्थवाद. सूरदास मुंशी प्रेमचंद के किस उपन्यास का नायक है? उत्तर, रंगभूमि. प्रेमचंद के साहित्य पर सर्वत्र शिव का शासन है. सत्य और सुंदर शिव के अनुचर होकर जाते हैं. ये विचार किस समीक्षक का है? उत्तर, डॉक्टर नगेंद्र. प्रेमचंद के किस उपन्यास के पात्र अपने वर्ग का प्रतिनिधित्व करते हैं? उत्तर, गोदान. प्रेमचंद के गोदान नामक उपन्यास के पात्र अपने वर्ग का प्रतिनिधित्व करते हैं. सोफिया प्रेमचंद के किस उपन्यास का पात्र है? उत्तर, रंगभूमि. प्रेमचंद का अपूर्ण उपन्यास कौन सा है? उत्तर, मंगलसूत्र. ഈ ഒരു ചോദ്യം വളരെ പ്രധാനപ്പെട്ടതാണ്. ഒരുപാട് പരീക്ഷകളിൽ ചോദിച്ചു കാണുന്ന ചോദ്യം കൂടിയാണ് प्रेमचंद का अपूर्ण उपन्यासिने कुरिച്ച്. प्रेमचंद शताब्दियों से पददलित, अपमानित और उपेक्षित कृषकों की आवाज़ थे. प्रेमचंद के संबंध में ये कथन किसका है? उत्तर, हजारी प्रसाद द्विवेदी. प्रेमचंद का भारतीय ग्रामीण जीवन की विषमताओं पर केंद्रित उपन्यास कौन सा है? उत्तर, प्रेमाश्रम. प्रेमचंद ने गोदान उपन्यास में अपने नारी संबंधी विचार किस पात्र के माध्यम से व्यक्त किया है? उत्तर, मेहता. प्रेमचंद ने गोदान उपन्यास में अपने नारी संबंधी विचार मेहता नामक पात्र के माध्यम से व्यक्त किया है. गोदान में गांधी और मार्क्स को प्रेमचंद ने घुला मिला दिया है. गोदान के संबंध में यह कथन किसका है? उत्तर, बच्चन सिंह. प्रेमचंद के किस उपन्यास को गोदान की पूर्व पीठिका कहा जाता है?
उत्तर प्रेमाश्रम। प्रेमचंद के प्रेमाश्रम नामक उपन्यास को गोदान की पूर्व पीठिका कहा जाता है। प्रेमचंद चाहते थे कि भारत की शिक्षित स्त्रियां पारिवारिक बंधन में न पड़कर पुरुषों को देश सेवा के लिए प्रेरणा दें और स्वयं भी मैदान में आकर समाज की सेवा करें। ये विचार किस समीक्षक के हैं? उत्तर गोपाल राम गहमरी। प्रेमचंद के किस उपन्यास में किसानों की समस्या का मार्मिक चित्रण मिलता है? उत्तर गोदान। प्रेमचंद के गोदान नामक उपन्यास में किसानों की समस्या का मार्मिक चित्रण मिलता है। सेवा सदन का प्रकाशन न केवल प्रेमचंद के साहित्यिक जीवन की वरन हिंदी उपन्यास की भी एक महत्वपूर्ण घटना थी। ये किसका कथन है? उत्तर डॉक्टर नगेंद्र। प्रेमचंद पूंजीवादी यथार्थवाद के रचनाकार हैं। प्रेमचंद के संबंध में यह कथन किसका है? उत्तर शिवदान सिंह चौहान। गोशाए आफियत नामक उर्दू उपन्यास का हिंदी अनुवाद प्रेमचंद ने किस नाम से किया था? उत्तर प्रेमाश्रम। जिस उपन्यास को समाप्त करने के बाद पाठक अपने अंदर उत्कर्ष का अनुभव करे, उसके सद्भाव जाग उठे, वही सफल उपन्यास है। उपन्यास के संबंध में यह कथन किसका है? उत्तर मुंशी प्रेमचंद का। गांधी और प्रेमचंद दोनों ने ही उन औपन्यासिक शासकों और शोषकों पर ही अपना ध्यान केंद्रित किया जिन्होंने देशी अभिजात्य को भ्रष्ट किया और जिन्होंने देशी शासकों को पुरुषत्वहीन बनाकर श्रेष्ठ वर्गीय भूपतियों और किसान जनता के बीच गहरी खाई और तनाव पैदा किया है। प्रेमचंद के किसान जीवन के संदर्भ में यह कथन किसका है? उत्तर महीप सिंह। मुंशी जी का मनुष्यत्व पर घोर विश्वास है। नीच से नीच मनुष्य में वे मानवता की झलक पा जाते हैं। उनके पात्र गिरते हैं पर सुधरते जाते हैं। गोबर काफ़ी गिर गया था पर झुनिया की सेवा का उस पर काफ़ी प्रभाव पड़ा। प्रेमचंद के संबंध में यह विचार किसका है? उत्तर बाबू गुलाब राय। प्रथमतः उन्होंने हिंदी कथा साहित्य को मनोरंजन के स्तर से उठाकर जीवन के साथ सार्थक रूप से जोड़ने का काम किया। प्रेमचंद के बारे में यह कथन किसका है? उत्तर डॉक्टर नगेंद्र। प्रेमचंद की रचना संग्राम किस विधा की है? उत्तर नाटक। प्रेमचंद की रचना संग्राम നാടക है। പ്രിയമുള്ളവരെ, ഇതോടുകൂടി ചോദ്യങ്ങൾ ഇവിടെ അവസാനിക്കുകയാണ്. വിവിധ മത്സര പരീക്ഷകളായ കേട്ടറ്റ്, PSC, സെറ്റ്, നെറ്റ് മുതലായവയ്ക്ക് സഹായകമാകുന്ന ഒരുപാട് സുപ്രധാന ചോദ്യോത്തരങ്ങൾ നമ്മുടെ ചാനലിൽ ലഭ്യമാണ്. കാണാത്തവർ ആ വീഡിയോകൾ കാണാൻ ശ്രദ്ധിക്കുമല്ലോ. അതുപോലെ തന്നെ ഹൈസ്കൂൾ ടീച്ചർ, ജൂനിയർ ലാംഗ്വേജ് ടീച്ചർ മുതലായ മത്സര പരീക്ഷകൾക്ക് തയ്യാറെടുക്കുന്നവർക്ക് വളരെ സഹായകമാകുന്ന വീഡിയോകളും നമ്മുടെ ചാനലിൽ ലഭ്യമാണ്. അവയും കാണാൻ ശ്രദ്ധിക്കുമല്ലോ. ഈ വീഡിയോയുടെ രണ്ടാം ഭാഗം ഉടൻ തന്നെ നമ്മുടെ ചാനലിൽ അപ്ലോഡ് ചെയ്യുന്നതാണ്. നിങ്ങൾക്ക് ഈ വീഡിയോ ഇഷ്ടപ്പെട്ടെങ്കിൽ ലൈക്ക് ചെയ്യുക. കൂടാതെ നിങ്ങളുടെ കൂട്ടുകാരിലേക്ക് ഷെയർ ചെയ്ത് കൊടുക്കുക. നിങ്ങൾ ഇതുവരെ ചാനൽ സബ്സ്ക്രൈബ് ചെയ്തിട്ടില്ല എങ്കിൽ സബ്സ്ക്രൈബ് ചെയ്യുകയും തൊട്ടടുത്തുള്ള ബെല്ലൈക്കൺ കൂടി ക്ലിക്ക് ചെയ്തുകൊണ്ട് ഓൾ എന്നുള്ള ബട്ടൺ കൂടി പ്രസ് ചെയ്യുകയും ചെയ്യുമല്ലോ. അതുവഴി ചാനൽ അപ്ലോഡ് ചെയ്യുന്ന വീഡിയോകൾ പെട്ടെന്ന് നിങ്ങളുടെ ഫോണിലേക്ക് നോട്ടിഫിക്കേഷനായി എത്താൻ അത് ഉപകരിക്കും. ഈ വീഡിയോയെക്കുറിച്ചുള്ള നിങ്ങളുടെ അഭിപ്രായങ്ങൾ താഴെ കമൻറ്റ് ബോക്സിൽ അറിയിക്കാനും ശ്രദ്ധിക്കുമല്ലോ. സബ്കോ ധന്യവാദ്.